तुम्हाला फेरीवाल्यांनी तक्रार केली त्याची, फेरीवाल्यांनी तुमच्याकडे तक्रार केली की हा माणूस आमच्याकडे तक्रार करतो, याच्यावर तुम्ही कारवाई करा. साहेब मी तुम्हाला सांगतो, पूर्ण ऐकून घ्या मग तुमची उत्तरं द्या. साहेब एक लक्षात घ्या, फेरीवाल्यांच्या बाबतीत आम्ही सातत्याने तुम्हाला पूर्ण सपोर्ट करतो कारवाईमध्ये. पण त्याचा अर्थ तुम्ही एखाद्या फेरीवाल्याचा ऐकून कॉन्ट्रॅक्टर बनत असाल ना मध्ये, तर ते चुकीचं आहे. तुम्ही या दुकानदाराचा गाळा जर तुमचं म्हणणं होतं इलिगल होता, तर तुम्ही तो तोडायला पाहिजे होता. तुम्ही त्याला नोटीस द्यायला पाहिजे होती. तुम्ही ते न करता डायरेक्ट गाळा सील केला. उद्या त्यांनी जर ट्रेसवॉशिंगची गुन्हा दाखल केला तर तुम्ही कुठे जाणार आहात? तुम्हाला प्रयत्न करून बघायचा का तसा? साहेब तुम्ही अधिकारी आहात, ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे, वरचं बांधकाम खाली कोसळण्याची शक्यता आहे. यांनी जर पिलरला हात लावला असेल तर अशा ठिकाणी मुळात विषय असा आहे की एका फेरीवाल्याच्या तक्रारीवरनं वॉर्ड ऑफिसरने गाळा जाऊन सील केला. वास्तविकता वॉर्ड ऑफिसरचं जे काय म्हणणं होतं की तो गाळा इलिगल आहे किंवा काय, तर त्या पद्धतीची त्यांनी 207ची नोटीस देऊन जी काय DPL फॉलो करायला पाहिजे करून त्यांनी कारवाई करायला हवी होती. एका गाळ्याचं बांधकाम नव्हतं चालू की जे जाऊन त्यांनी तोडलं. हे दबाव तंत्र आहे फेरीवाल्यांच्या माध्यमातून. त्याच्यावर पूर्ण दबाव त्यांनी जी काही उत्तरं सभागृहात दिली त्याच्यावरनं पूर्ण लक्षात होतं की तो पूर्ण दबावाखाली बोलत होता. त्यामुळे त्यांनी दबावाखाली काम न करता जे योग्य काम आहे ते त्यांनी करायला पाहिजे, हा आमचा त्यातला मुद्दा होता. यांच्याकडून प्रॉपर कारवाई होत नाहीये का? 100% म्हणजे ज्या पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे ज्याच्याकरता पूर्ण प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा राजकीय यंत्रणा असेल, पूर्णपणे या वॉर्ड ऑफिसर्सना आम्ही सपोर्ट करतोय फेरीवाल्यांच्या कारवाईवर. पण त्या पद्धतीची कारवाई किंवा त्या दर्जाची कारवाई प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पवार यांच्याकडनं होताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे.